नमस्कार. विषय जो आहे तो समजून घेताना भाषा ज्यांना माहिती आहे त्यांना थोडंसं सोपं जाणार आणि लोकांनाही हे लक्षात घेऊन मी बोलणार आहे. तर आजचा विषय आपला आहे अनुभवातून लिखाणाचे स्किल कसे डेव्हलप होते. मी जेव्हा लिखाणाला सुरुवात केली, माझे सकाळमधनं स्तंभ यायला लागले आणि 2009 ते 10 या 1 वर्षभराच्या काळात माझे आठवड्यातून एक अशाप्रमाणे आर्टिकल यायचे. तर या आर्टिकलच्या संबंधी जेव्हा मी विचार करत होते, विषय काय असावा, तो कसा निवडायचा, आपल्याला एक चौकटीमध्ये ते विषय मांडता आला पाहिजे, ह्याच्याबद्दल विचार करत असताना मी अनेक गोष्टींचा त्याच्यामध्ये मग कंगोरे विचार केले आणि त्यात लक्षात आलं की खरं पाहिलं तर कायदे क्षेत्रात जेव्हा अभ्यास करत असतानाही कॉलेजमध्ये आपण अटेंड करत होतो, लेक्चर्स बघत होतो, तेव्हा लक्षात येत होतं की पुस्तकी भाषा वापरून खूप आपल्याला विषय सांगण्यात येत होते. मग पुस्तकातून वाचून जे मला कळणार आहे तेच जर हे सांगणार आहेत आणि त्यातून जर फक्त प्रश्न चिन्हच निर्माण होणार आहे, तर मला नवीन काय मिळत आहे किंवा मला समजत आहे की नाही विषय, हे नेहमीच एक म्हणजे एक सिच्युएशन काहीतरी निर्माण व्हायची, गोंधळ निर्माण व्हायचा आणि अधिक सोपं कसं मला बघ अधिक सोपं येईल. त्यामुळे मला यायच्या त्या आलं की लोकांना ह्या अडचणी यायला नको आणि मला अगदी सोप्यात सोप्या भाषेत काही गोष्टी अशा असतात की समाजाला उपयोगी असणाऱ्या कायद्यांच्या असतात आणि काही ज्या असतात, जसं आपण बघतो की कायद्याचे अनेक आपण विभाग जर बघितले तर महिला काही कायदे आहेत जे दिवाणी स्वरूपाचे आहेत, कायदे आहेत ते फौजदारी स्वरूपाचे आहेत. कुठल्या विषयाला निवडावं, तर मला असं वाटलं सुरुवातीपासून महिला अधिकारांबद्दल मी काम करत असताना महिला विषयक कायद्यांवर अधिक भर दिला पाहिजे आणि त्यासोबतच काही जे करंट टॉपिक्स येतील त्या दरम्यान, माझ्या आर्टिकल्सच्या दरम्यान, ते पण मला घेता आले पाहिजे. तर मुळात एक समजून घेण्याची गोष्ट ही आहे की कायदे हे कठीण असतात आणि मूळ कायदा न बदलता, म्हणजे कायद्याच्या त्या चौकटीला धक्का न लावता त्याचे काय अर्थ आहे हे न बदलता आपल्याला ती मांडता आले पाहिजे आणि लिहिता आले पाहिजे. मग लिहत असताना खूप सोपे शब्द, जे अगदी सर्वसामान्यांना समजतील असे शब्द मी वापरले पाहिजे आणि फक्त त्याचे एक अर्थ, म्हणजे इंग्लिश शब्दाचा काय अर्थ आहे हे डिक्शनरीमधनं बघून मला वापरता कामा नये, हे मला वेळोवेळी लक्षात आलं. दुसरी गोष्ट मला ही लक्षात आली की मी कायदा शिकत असताना मी कायद्याची विद्यार्थिनी म्हणून सुद्धा मला कायदे ऐकताना जर ते कंटाळवाणे वाटत होते, तर मग मी सामान्य लोकांना ते रुचेल आणि त्यांना अगदी जीवनाशी निगडीत वाटेल अशा भाषेत लिहिलेले पाहिजे, हे मला लक्षात आलं आणि मग मी ते गोष्टी स्वरूपात लिहिण्याचाही प्रयत्न केला. सांगितल्याने त्यांना कुठेतरी कायदा आणि आपलं जीवन निगडीत करतं आणि हे लक्षात येतं की अरे, असं तर माझ्यासोबतही होत आहे किंवा ह्या गोष्टी मला पण जाणून घेतल्या पाहिजे. आज माझ्या आयुष्यात मला जरी प्रत्यक्षरित्या त्याचं काही गरज नाही, तरी होऊ शकतं की मी दुसऱ्या कोणाला ह्याची होईल अशी त्यांना पण काहीतरी कायद्या मदत करू शकेल. तर वस्तुनिष्ठ असलं पाहिजे. कायद्याची जशीच्या तशी पुस्तकी भाषा टाळली पाहिजे, हे तत्त्व मी धरून माझे आर्टिकल लिहिले. मुळात कसं आहे की लोकांना वाटतं की आम्हाला याची गरज काय, आणि त्यामुळे हा एक विषय दुर्लक्षित राहिलेला आहे की कायदा सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीतच नाही, असं करून एक दुर्लक्ष झालेलं आपण बघतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्यामध्ये बघण्यासारखी ही आहे की आर्टिकल कोण वाचणार, पेपर कुठल्या एरियामध्ये जाणार, पत्रातून मी घरोघरी पोचणार आहे, तर वाचक वर्ग कोण, आणि बोलत असतानाही मला असं वाटतं की प्रेक्षक वर्ग कोण, हे घेऊन आपण विषयाची मांडणी केली पाहिजे. कारण जर पुरुष जर सकाळी कामाच्या निमित्ताने निघून जातात आणि घरात जर आपण बघितलं तर स्त्रिया आणि वयोवृद्ध हे जर असतात,
त्याला लक्षात ठेवूनच मला विषयाची निवड केली पाहिजे आणि त्यांना समजेल अशा भाषेत ती मांडणी केली पाहिजे. दुसरं एक खूप समजून घेण्यासारखं, मला विषय जर त्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे काय काय असलं पाहिजे, काय ऑर्गनाइज्ड वेनी मला त्यांच्यापर्यंत नेलं पाहिजे, जेणेकरून त्यांना तो विषय परिपूर्ण आहे आणि तो सुरुवातीपासून याचं पण होईल. त्यामुळे त्या विषयाची तयारी करत असताना मग त्या विषयामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजे, ती कुठपासून सुरू झाली पाहिजे, त्याची सुरुवात झाल्यानंतर ती कशी कशी वळणं घेत कुठपर्यंत गेली पाहिजे, ह्या सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून मला ते मांडणी करता आली पाहिजे. पुढे जर आपण बघितलं तर एक खूप महत्त्वाची गोष्ट ही लक्षात येते की कायद्याचे क्लिष्ट शब्द ह्यांना जेव्हा आपण पर्याय शोधतो तेव्हा शोधत असताना पण खूप आपल्याला कठीण वाटायला लागतं, कारण वाटतात की ते कायद्याची अगदी योग्यपणे मांडणी किंवा अर्थ पूर्ण येईल असे शब्द आहे, पण त्या शब्दांना जर आपण बघितलं तर ते रुटीन लाईफमध्ये कुठेतरी कनेक्ट झालेले नसतात आणि मग ते परत कठीणच वाटत असतात. त्यामुळे अवजड शब्दांना खो देऊन कसं मी एकदम साधे शब्द वापरेल आणि त्या शब्दांना शोधून प्रक्रियावादी भाषा टाळून मी कसं तो विषय लोकांसमोर नेईल, हा मला एक मोठा चॅलेंज नेहमी वाटत होता. तर की एक वाक्य आहे कायद्यातलं, म्हणजे एक उदाहरण म्हणून मी देते आहे की आय एम इन द रिसिप्ट ऑफ युअर करस्पॉन्डन्स. असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हा करस्पॉन्डन्स काय आहे, एखादी वस्तू आहे किंवा पुस्तक आहे किंवा अजून काही आहे, हत्यार आहे, काय आहे ते आपल्याला लक्षात येत नाही. करस्पॉन्डन्स हा शब्द जेव्हा मी वापरते तेव्हा कुठेतरी मग प्रश्न निर्माण होतात किंवा मग गोंधळची परिस्थिती आपल्याला निर्माण झालेली दिसते. ह्याला करायचं असेल तर आपण स्पेसिफिकली म्हणू शकतो की आय रिसिव्ड युअर लेटर, दॅट करस्पॉन्डन्स इज लेटर, हे आपल्याला स्पेसिफिकली इथे सांगता येतं. आणि ती स्पष्टता जी आहे ती मला वाटतं की फार आवश्यक आहे कुठलेही आपण आर्टिकल्स लिहत असतो. तर मला काय म्हणायचं आहे हे स्पष्टपणे लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे आणि ती स्पष्टता माझ्या शब्दांच्या मांडणीमध्ये असली पाहिजे. कारण मी एक आर्टिकल लिहिताना बघितलं, कौटुंबिक हिंसाचार कायद्याबद्दल जेव्हा मी लिहिलं तेव्हा मी भावनिक हिंसाचार हा शब्द जेव्हा वापरला तेव्हा मला फोन आला आणि तिने म्हटलं की भावनिक हिंसाचार काय असतो आणि माझ्यासोबत अमुक ह्याला भावनिक हिंसाचार म्हणायचं का. मग मला अरे आपण तर ढोबळमानाने नुसतं भावनिक हिंसाचार वापरून घेतले आणि आपल्याला वाटलं की मला जे कळतंय ते लोकांना कळतंय. मग मी दुसरं जे आर्टिकल लिहिलं त्या भाव हे व्याख्या कशी समजून घेता येईल हे उदाहरणं लोकांच्या जीवनातले, स्त्रियांच्या जीवनातले देऊन मग मी ते स्पष्ट केले आणि त्यावरून मग महिलांना आणि लक्षात आलं की भावनिक हिंसाचार काय आहे आणि ह्याला कुठलीही वयाची मर्यादा नाही. भावनिक हिंसाचार ही कुठली होऊ शकतो, आपल्याला कशी ओळखता येईल, भावनिक हिंसेसाठी आपल्याला कायद्याची मदत मिळू शकते आणि आपल्यावरील अन्याय आपण दूर करू शकतो. त्यामुळे मी म्हणते आहे की स्पष्टता कायद्याच्या बद्दल आपण जेव्हा लिहितो तेव्हा खूपच स्पष्टता असायला पाहिजे. लीगल रायटिंग ही इम्प्रूव्ह करणे जरुरी आहे असं मला, जसं मी सांगितलं की त्यांनी जेव्हा मला काही संदर्भ विचारले किंवा प्रश्न रूपात माझ्यापर्यंत त्यांचे मेसेज, तेव्हा मला कळलं की अरे नाही, माझ्या लिखाणामध्ये ही कमी आहे आणि मग ती इम्प्रूव्ह मी करत गेली. आणि दुसरी अजून पुढची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की खूपच नेमकेपणा असला पाहिजे लिखाणामध्ये. म्हणजे अवजड शब्द जर आपण वापरले तर स्पष्टता कुठेही आपल्या आहे, स्पष्टता कशी येईल याकरता मला नेमकेपणा आपल्या आर्टिकलमध्ये आणण्यासाठी वाटतं की आपण खूप मेहनत केली पाहिजे.
आणि ती आणायसाठी, नेमकेपणा आणण्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा कायद्याची सखोल माहिती आहे, ज्ञान आहे, तेव्हाच आपण तो स्पष्टपणा आणू शकतो. एखाद्या चॅप्टरबद्दल लिहायचं आहे किंवा एखाद्या व्यक्तीला धरून जी स्टोरी आहे त्याला धरून मला कायदा सांगायचा असला तरी पण मला वाटतं की कायद्याचा पूर्ण अभ्यास असल्याशिवाय कोणीही व्यक्ती त्या एका चॅप्टरबद्दल सुद्धा लिहू शकणार नाही. त्यामुळे कायद्याची पूर्ण माहिती असलेला व्यक्तीच असं पूर्णपणे, स्पष्टपणे आणि अगदी नेमकेपणाने आपली जी मतं आहेत ते आर्टिकलमध्ये मांडू शकेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट समजून घेण्यासारखी आहे की आपले शब्द जे आहेत आर्टिकलमधले ते कृतिशील शब्द असले पाहिजे. कृतिशील शब्द म्हणजे आपल्याला समजून घेता येईल की जर मी म्हटलं की असं असं एक केस आली न्यायालयासमोर आणि त्यातून दिसत होतं की पक्षकार हा खरं बोलत नव्हता, तर पक्षकार हा खरं बोलत नव्हता असं म्हणण्यापेक्षा जर मी म्हटलं की पक्षकार खोटं बोलत होता तर लगेच आपल्याला कळतं की आपण जे निगेटिव्ह वाक्य करतोय ते सरळ सरळ आपण एक अफर्मेटिव्ह वाक्य बनवून पण मांडू शकतो आणि ते खूप साध्या पद्धतीने लोकांना कळू शकतो. दुसरं उदाहरण मी याबद्दल देईल की काही वेळा की जेव्हा कोर्टांमध्ये काम करतो तेव्हा पक्षकाराच्या एखाद्या वक्तव्यामुळे किंवा अजून वकील जे आर्ग्युमेंट्स करतात त्यातील एखाद्या वक्तव्यामुळे जजेसवर काही आपल्याला परिणाम झालेला दिसतो आणि त्या जे ती आपल्याला तशी ही जी आहे ऑर्डर खूप अशा एका मूडमध्ये आलेली आहे आणि मी म्हणते जज त्यावेळेस खूपच रागावलेले होते. या शब्दातून ती ग्रॅव्हिटी कळत नाही जी मला प्रत्यक्षात सांगायची आहे. तर मी रागावलेल्याच्या ऐवजी त्याचे जर शब्द योग्य प्रकारे वापरायचं ठरवलं म्हणून मी जर संतापलेले हा शब्द वापरलं तर मला तुम्हाला लक्षात येईल की रागावलेले आणि संतापलेले ह्यातला फरक लगेच लक्षात येईल आणि संतापलेला शब्द हा अधिक इफेक्टिव्ह असा कृतिशील शब्द म्हणून मला आर्टिकल लिहिताना वापरता येईल. तर कृती स्पष्ट करणारे शब्द आणि खूप म्हणजे काय म्हणता येईल की आपल्याला खूप रेंगाळत न नेता लवकर काय आपल्याला जे सांगायचं आहे ते सांगता आलं पाहिजे आणि नेमक्या शब्दात सांगता आलं पाहिजे. आपल्याला अनेकदा असंही दिसतं की खूप जे गोष्टी आहेत त्या पॅसिव्ह व्हॉइस वापरून आपण की एखाद्या आरोपीच्या हातून गुन्हा घडला असं म्हणत असताना जर त्यामध्ये अनेक आरोपी आहे, आरोपी क्रमांक 1, 2, 3 केली न म्हणता असं म्हटलं की जो प्रतिवादी आहे त्याच्या हातून गुन्हा घडला, तर प्रतिवादी म्हणजे कोण हा तिथे संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे नेमकेपणाने जर मला बोलायचं असेल तर प्रतिवादी क्रमांक 1, प्रतिवादी क्रमांक 2 अशी मला भाषा. त्यामुळे मी आर्टिकल लिहिताना पण बघते की मी अनेक जे आहेत अनेक म्हणजे कुटुंबातील सदस्यांना धरून सुद्धा अनेकदा काही आर्टिकल्स लिहिलेले आहे, तेव्हा मला नेमकेपणाने मांडावं लागतं की कुटुंबातील व्यक्ती असं म्हणून सोडून देता नाहीत, नेमकं कोण बोललं, काय बोललं हे सगळं मला नेमकेपणाने मांडता आलं पाहिजे. कायदेशीर लेखन हे मला असं वाटतं की फारच एक चॅलेंजिंग टास्क आहे. विषय जेव्हा मांडता कायद्याचं जेव्हा त्याच्यामध्ये अन्वयार्थ घेऊन तो मांडता तेव्हा आर्टिकल लिहून झाल्यानंतर ते एडिट करण्याचं काम पण माझंच असतं मला, कारण की नेमकेपणाने काय कमी करायचं आहे आणि काय त्याच्यामध्ये मला मेसेज कन्व्हे करायचं आहे किंवा लोकांपर्यंत काय पोचवायचं आहे ते आलं पाहिजे हे अपेक्षित असल्यामुळे मला ती जबाबदारी संपादकांवर सोडून देता कामा नये. मला काय एडिट करायचं आहे हे मलाच ठरवलं पाहिजे. त्यामुळे मी जेव्हा आर्टिकल लिखाण करते माझा लेख लिहून झाल्यानंतर मला तो वाचावा लागतो आणि वाचून झाल्यानंतर शब्द मर्यादा पाहून ही अमुक शब्द मर्यादा मला दिलेली आहे. जसं माझ्या आर्टिकल्समध्ये मला जवळजवळ 550 शब्दांची मर्यादा देण्यात आली होती. तर जो विषय मला सांगायचा आहे
तो कितीही कठीण का असेना तो अत्यंत सोप्या भाषेत आणि योग्य त्या शब्दमर्यादेत मांडण्याचं बंधन माझ्यावर होतं आणि ते बंधन पाळता येणं आणि ते बंधन पाळून आपला विषय लोकांपर्यंत पोहोचवणं मला वाटतं तो सगळ्यात मोठा चॅलेंज आहे आणि तो चॅलेंज आपल्याला पूर्ण करण्यासाठी खूप स्किलफुल रायटिंग करावी लागते. अनेकदा असं झालं की मला खूप प्रश्न पडला की अरे हा विषय तर इतका मोठा आहे की ह्याचे प्रत्येक कंगोरे मला कव्हर करता येत नाही आणि 550 शब्दांची मर्यादा आहे. तर मग मी काय असं कमी करू की जेणेकरून लोकांपर्यंत वाचकांपर्यंत हा विषय योग्य पद्धतीने समोर नेता येईल. म्हणजे अनेकदा मला आठवतं की पहाटे 5 वाजता उठून सुद्धा मला मग ते एडिटिंगचं काम करून अगदी वेळेच्या आधी शेवटच्या ठोक्याला मी ते आर्टिकल पाठवलं आहे. पण तेवढी मेहनत मला करावी लागते कारण शब्द मर्यादा ही खूप महत्त्वाची असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आर्टिकल लिहितो, एखाद्या विषयाला धरून जेव्हा लिहितो तेव्हा तो विषय कायद्याच्या क्षेत्रातील लोकांनाही समजावा तसेच सामान्य जनतेलाही समजावा ह्या दृष्टीने तो लिहायला पाहिजे. जर मी सामान्य लोकच वाचतील असं समजून लिहिलं आणि कायद्याच्या क्षेत्रातल्या लोकांना काही असं त्याच्यामध्ये दिसलं की हे योग्य नाही किंवा हा चुकीचा अर्थ याचा काढण्यात आला आहे तर मला वाटतं की त्यांना वाटेल मी कायद्याच्या बद्दलची चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवते किंवा सामान्य लोकांच्या वाचनात जर काही क्लिष्ट पद्धतीने तो कायदा पोहोचला आणि त्यांना असं वाटलं की इकडे आहे आपल्याशी काही कनेक्ट करणार नाही त्या अशा वाचकांचा पण मग माझ्या आर्टिकलकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो किंवा त्यांना वाटेल की हे वाचलेलं बरं. त्यामुळे कायद्याच्या क्षेत्रातील असू दे सामान्य क्षेत्रातील असू दे सगळ्या लोकांचा विश्वास संपादित करता आला पाहिजे, विश्वास बसला पाहिजे, त्या लोकांना माझ्या आर्टिकलशी कनेक्ट होता आला पाहिजे अशी मांडणी माझ्या आर्टिकलची असावी ह्याच्यावर भर असावा. मार्गदर्शन मिळण्यासाठी जर त्यांना योग्य वाटत असेल माझं आर्टिकल तर मला वाटतं नक्कीच तसे लोक आपलं आर्टिकल वाचतात. मला लक्षात आहे मी जेव्हापासून आर्टिकल लिहायला सुरुवात केली रात्रंदिवस मला महिलांचे फोन यायचे. काही महिलांचे तर अगदी मध्यरात्रीसुद्धा फोन आलेले आहे आणि मी ते अटेंड केलेले आहे. कारण लक्षात घ्या महिला ज्या आहेत त्या हिंसा सहन करत असतात आणि हिंसा करणारे जर त्यांच्या आसपास आहेत तेव्हा त्या बोलू शकत नाही. त्यामुळे सगळ्यांची निजानीज झाल्यानंतर शांत जेव्हा सगळं वातावरण असतं तेव्हा त्या रात्री मला फोन करायच्या, त्यांच्यावर काय अन्याय होतोय ते सांगायचे आणि मी त्यांना फोनवरनं मार्गदर्शन द्यायची की तुम्ही हे करायला पाहिजे, तुम्ही काय करायचं नाही करणं काय आवश्यक आहे हे पण सांगणं खूप जरुरी आहे असं मला वाटतं. त्यामुळे काय नको करायला हे सुद्धा मी मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे. आणि पूर्ण लेख वाचकाने वाचावा असं जर मला वाटत असेल तर मला हे खूप इथे महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की कायदे क्षेत्रात काम करत असताना किंवा अजून समांतर जे कायदे क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या वाचलेल्या लिहिलेल्या असतात. पण सामान्य वाचक जे आहेत ते या विषयाशी कधीही जुळलेले नसतात आणि त्यांनी कधीही हे ऐकलं वाचलेलं नसतं. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यासमोर ते चित्र उभं करणं, मला काय सांगायचं आहे ते नेमकेपणाने सांगणं आणि त्यांना ते पटणं हे खूप जरुरी आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचे संदर्भ त्याच्यामध्ये दिसणं जरुरी आहे आणि त्यांच्याशी माझ्याशी ते कनेक्ट होणं खूप जरुरी आहे. त्यामुळे खूप आवश्यक आहे की मी त्यांना सांगू शकलं पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे विषय घेत असताना मी कारणमीमांसा व्यवस्थित केलं पाहिजे. त्या विषयामध्ये काय आहे आणि काय नाही आणि ते कसं आहे आणि जर असं झालं तर कसं हे सुद्धा मला सगळं स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे तर लोक ते वाचतात. अजून जो सगळ्यात मोठा चॅलेंज राहायचा माझं आर्टिकल संपूर्ण लिहून झाल्यावर की माझ्या आर्टिकलचं हेडिंग काय असावं, टायटल काय असावं. कारण आपण बघतो की जर टायटल कॅची नसेल, जर हेडिंग कॅची नसेल तर माझ्या आर्टिकल कोणी लक्ष देऊन बघत सुद्धा नाही आणि टायटल वाचल्यानंतर त्यांना ते इतकं वाटलं पाहिजे की अरे हे मी वाचायला पाहिजे, हे काय आहे नेमकं, काय म्हणताय हे टायटल. तर कसं आहे की टायटल जर तुमचं कॅची नसेल तर तुमच्या आर्टिकलकडे लक्ष लोकांचं जात नाही आणि बरेचदा ते वाचनात पण येत नाही. माझ्या आर्टिकल्सचं जे कंपायलेशन बुकच्या स्वरूपात आम्ही केलेलं आहे
ते आहे न्याय निवारा. तर न्याय निवारा हे माझ्या आर्टिकलचं सदराचं नाव होतं आणि आर्टिकलच्या सदराचं जे नाव आम्ही ठेवलं न्याय निवारा, ते शोधताना सुद्धा मला खूप लोकांशी चर्चा करावी लागली. म्हणजे माझे मोठे भाऊ ॲडव्होकेट असीम सरोदे, नंतर तेव्हा माझे बाबा बाळासाहेब सरोदे, माझे पती संदेश सिंगलकर, आमचे सहयोग ट्रस्टचे ट्रस्टी रवींद्र भुसारी, अशा अनेक माझ्या आसपासच्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आम्ही न्याय निवारा हे सदराचं नाव असावं असं ठरवलं. खरं म्हणजे बघितलं तर न्याय निवाडा हा रुजू असलेला शब्द आहे, पण त्याला तडा देत आणि त्याच्याही पेक्षा जास्त प्रभावी कॅची असा वाटणारा आम्ही तो शब्द निवडला, न्याय निवारा. म्हणजे न्यायाचा निवारा सगळ्यांना मिळावा ह्याच दृष्टीने आम्ही तो शब्द घेतला. आणि न्याय निवारा या मध्ये जे आर्टिकल्स आम्ही लिहिले त्याचे पण मला टायटल्स इथे वाचून दाखवावेसारखे वाटतात, कारण त्या टायटल्सला शोधायला सुद्धा मी बरेचदा अनेकदा खूप म्हणजे परिश्रमपूर्वक आम्ही ते टायटल्स शोधलेले आहेत. माणुसकीला निगरगट्टपणाचे आव्हान, न्यायदानातील व्यक्तींना भावनाशीलतेचे ट्रेनिंग. दुसरं आर्टिकल आहे संस्कृतीचे बुरखे आणि हिंसाचार. पुढचं आहे प्रेमाच्या हक्काच्या गोष्टी, भौगोलिक अंतराच्या पलीकडला हिंसाचार. मला असं वाटतं टायटलवरूनच आपल्याला लक्षात येतं की काय संदर्भ या लेखामध्ये लिहिला असेल. भौगोलिक अंतरापलीकडचा हिंसाचार जर आपण या आर्टिकलमध्ये जर डोकावून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आता देश विदेशात सगळीकडे आपले नातेवाईक जे आहेत ते सोशल मीडियाच्या, फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, व्हिडिओ कॉल्सच्या माध्यमातून इतके जवळ आलेले आहे की त्या माध्यमातून सुद्धा घरातील महिलेवर हिंसाचार होताना आपल्याला दिसतो. आणि तेच आम्ही आर्टिकलमध्ये लिहिल्यानंतर टायटलमध्ये आम्ही तेच सांगितलं की भौगोलिक हिंसाचारापलीकडचा जो हिंसाचार आहे ही आता आधुनिक हिंसाचाराची दिसेल. स्त्री पुरुषावर बलात्कार करू शकते का, असं सुद्धा आमच्या एका आर्टिकलचं हेडिंग आहे. अविवाहित स्त्रीलाही कायद्याचा आधार, सन्मानाचा आणि संरक्षणाचा गोंधळ, समजदारीच्या भिंती, महिलांच्या हक्कांचा पेंड्युलम, महिला वकील ते न्यायाधीश, बिग बॉसमध्ये कायद्याची पायमल्ली व राखीचा नाइंसाफ, विधी संघर्षग्रस्त बालके, फटाक्यांच्या प्रदूषणाला कायद्याची वेसण, अशा अनेक प्रकारचे मी हेडिंग दिले. तर या हेडिंगमध्ये तुम्हाला लक्षात येईल की जसे जसे काही नवीन संदर्भ येत गेले तेव्हा तेव्हा जे जे विषय समोर येत गेले त्या विषयांना धरून आम्ही मराठीतनं हे कायदे लिहिलेले आहेत. तुम्ही मॅक्झिमम कायद्यांची पुस्तकं बघितले तर ते इंग्लिशमधनं असतात. आता आम्ही बघतो की कोर्टबीट घेणारे पण काही रिपोर्टर्स असतात न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयात, नंतर सेशन्समध्ये, फॅमिली कोर्टमध्ये, सगळ्या न्यायालयांमध्ये हे रिपोर्टर्स येतात. त्यामुळे सोप्या भाषेत कायद्याबद्दल रिपोर्टिंग करणं हे पण किती आवश्यक आहे हे मला नेहमी लक्षात येतं. बरेचदा मी बघते की केसमध्ये ते झालेलंच नसतं जे रिपोर्टिंगमध्ये येतं आणि अनेक पेपरमध्ये तीच एक बातमी बघितल्यावर लक्षात येतं की कुठल्या रिपोर्टरनी, नेमक्या कुठल्या वृत्तपत्राच्या रिपोर्टरनी ते योग्य शब्दात आणि योग्य तेच लिहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कायद्याच्या क्षेत्रातली रिपोर्टिंग करत असताना ती पण सोप्या भाषेत आणि योग्य त्या चौकटीतच असली पाहिजे. काय तो मूळ गाभा आहे त्याला धक्का लागता कामा नये. दुसरं आपण बघतो की सिनेमांच्या मध्ये पण काही आता कायद्याचे संदर्भ असणारे सीन्स असतात. तर ह्या सीन्समध्ये जेव्हा आपण कायद्याची मांडणी करतो तेव्हा पण अभ्यासपूर्ण लिखाण, गोष्टींचे म्हणजे कायदेविषयक गोष्टींचे अभ्यासपूर्ण संदर्भ दिलेले पण स्क्रिप्ट रायटिंग करणारे क्षेत्र हे पण आता खुले झालेले आहेत. आता आपण जेव्हा प्रश्न काही इथे मला दिसत आहेत की सामान्यांना मराठी भाषेत कायदे समजत नाहीत, इंग्रजी सगळेच कायदे इंग्रजी भाषेत आहेत, ग्रामीण भागात तर रोजच्या जीवनातल्या कायदेविषयक अज्ञान खूप आहे, त्यांच्यापर्यंत आपण साध्या भाषेत कसे पोहोचू शकतो.
बघा कसं आहे की ग्रामीण भागात जर आपण काम करायचं म्हटलं तर तिथे अवेअरनेस प्रोग्राम घेतला पाहिजे. बरेचदा त्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा वाचता येतं तर कायद्याचं वाचणं त्यांना म्हणजे अवघड वाटतं. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की कायदा हा सोप्या भाषेत मांडणी असलेला पाहिजे आणि जर तशी सोप्या भाषेत मांडणी असलेले तुम्ही पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर मला वाटतं ग्रामीण भागातली लोक पण ती वाचून समजू शकतात. पण जर त्यांना वाचूनही समजत नसेल तर आम्ही आमच्या सहयोग ट्रस्टच्या माध्यमातून किंवा मी इंडिव्हिज्युअल पातळीवर सुद्धा अशा रूरल भागांमध्ये जाऊन जे काही महत्त्वाचे कायदे आहेत ते सोप्या पद्धतीने सांगते. त्यांना जर काही कायद्याची मदत लागेल तर ती मोफत कायदेविषयक सल्ला पण देते आणि कायद्याच्या माध्यमातून त्यांना न्यायालयात केस दाखल करायची असेल तर त्याकरता पण आम्ही गरजू आणि गरीब लोकांना मदत करतो. अतुल घोगरे यांचं प्रश्न आहे की पुस्तकाचं नाव काय आहे आणि अनुभवातून लिखाणाचे स्किल कसे विकसित होते. पुस्तकाचं नाव आहे न्याय निवारा. निवारा म्हणजे आसरा. हा रुजू असलेला शब्द आहे जो सर्वसामान्यांना माहिती आहे. पण न्याय निवारा या शब्दातून आम्हाला हे सांगायचं आहे की सगळ्या सर्वसामान्य लोकांना आशय जो आहे, आश्रय जो आहे तो या न्यायाचा मिळतो. न्याय हा सगळ्यांसाठी आहे. न्यायाचा निवारा सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. तो फक्त श्रीमंतासाठी नाही, तो फक्त धनाढ्य लोकांसाठी नाही, तो खूप मोठे जे गुन्हेगार आहेत फक्त त्यांच्यासाठी नाही किंवा अशांसाठीही नाही जे खूप मोठे मोठे नामवंत वकील लावू शकतात त्यांच्या केसेसमध्ये. न्यायाचा निवारा हा सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे आमच्या पुस्तकाचं नाव जे आहे न्याय निवारा. न्याय निवारा हा सगळ्यांसाठी आहे. आणि कायद्याचं स्किल डेव्हलप करत, कायदा क्षेत्रातील लिखाणाचं स्किल डेव्हलप करत असताना मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच मी हळूहळू विकसित केल्या. काही गोष्टी माझ्या ज्या वाचकांचे प्रश्न येत होते किंवा फोन येत होते त्याच्यातूनही मला उलगडा झाला की आपल्याला अजून ह्यांच्या आयुष्याशी निगडीत काही प्रसंग घेऊन आपल्याला कायदा अजून सांगता आला पाहिजे. म्हणजे मला अजूनही आठवतं की एक आजोबा होते, त्यांच्या मुलीचा सासरी छळ होत होता आणि नेहमी असं व्हायचं की ते तिला समजवायचे की बेटा थोडं सहन कर, आज नाही उद्या सगळं ठीक होईल. आणि नंतर असं झालं की एक दिवस तिने आत्महत्या केली आणि मुलगी त्यांची जीवनातून गेली. तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि म्हणाले की तुम्हाला एक शंकराचा तिसरा डोळा आहे असं मला तुमचं लेख वाचून वाटलं. कारण जे आम्ही आमच्या मुलीला सहन करताना बघत होतो आम्ही समजू नाही शकलो, पण तुम्ही ते सगळं समजून लिहिलेलं आहे आणि तुमच्या शब्दातून जे आम्हाला कळलं, आमच्या भावना त्या अगदी तुम्ही मांडल्या आहे आणि आमच्या मुलीच्या निधनाचं आजही आम्हाला दुःख आहे. तुम्हाला आम्हाला काही मदत करता आली तर सांगा. आम्हाला असं वाटेल की आम्ही आमच्या मुलीच्या प्रती काहीतरी देणं लागतो ते आम्ही दिलेलं आहे. मयूर गव्हाणे म्हणतात आहे की कायदेविषयक लिखाण करत असताना अत्यंत महत्त्वाच्या टिप्स त्यांना मिळत आहेत. त्यांनी धन्यवाद कळवलेले आहेत. दुसरं मला हे सांगायचं आहे की अनेक कार्यक्रमांमधून जात असताना मी असं बघते की खूप PhD झालेले किंवा खूपच म्हणजे ज्यांचं शिक्षण आपण बघू की इतकं उच्च शिक्षित ते आहेत आणि खूप त्यांचं वयाने पण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत किंवा त्यांचा अनुभव पण खूप मोठा आहे. तरी पण हे आहे की मी बघितलं माझी मांडणी आणि त्यांची मांडणी जेव्हा मी बघते, माझ्या बोलण्यातून जे लोकांना कनेक्ट होतं ते बाकीचे लोक तसे कनेक्ट होऊ शकत नाही आणि त्यांना माझं बोलणं जास्त म्हणजे योग्य तऱ्हेने त्यांच्यापर्यंत पोचलेलं असतं जे त्या अनुभवी व्यक्तीचं पण पोचलेलं नसतं. मी म्हणजे माझ्या हुशारक्या इथे मारत नाही आहे, कृपया कोणीही तसं समजू नये, पण मला सोप्या भाषेचं महत्त्व इथे समजून सांगायचं आहे. अनेकदा असं होतं की
मी ज्या लेव्हलची आहे त्याच लेव्हलची ही पुढची वाचक आणि श्रोते आहेत असं समजून बरेचदा लिखाण किंवा बोलणं असं भाषण असं होतं आणि ते अनेकदा कळत पण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्या समोरचा वर्ग कुठला आहे तो लक्षात घेऊन तुम्ही अत्यंत सोप्या भाषेत ही मांडणी केली पाहिजे. कायदे पत्रकारिता करत असताना काय काळजी घेतली पाहिजे असं मयूर गव्हाणे विचारतात आहे. आणि पत्रकारांकडूनही कायदेविषयक लिखाण करताना अनेक चुका बघायला मिळतात, हे तर मी बोललीच. मला असं वाटतं की कायदे पत्रकारिता करत असताना जरुरी आहे की तुम्ही कायद्याच्या बद्दलचे जे निर्णय ऑर्डर जे पण येतात रोज त्याच्याबद्दल ज्या बातम्या येतात त्या वाचत राहिल्या पाहिजे. तुम्ही न्यायालयांमध्ये सुद्धा बसलं पाहिजे. तुम्ही प्रत्यक्षात लिखाण सुरू करायच्या आधी तुम्ही बघितलं पाहिजे, व्यवस्थित ऐकलं पाहिजे की जजेस काय म्हणतात आहे, वकील त्यांची मांडणी कशी करतात आहे. वेळ प्रसंगी तुम्हाला जर त्या वकिलाला संपर्क साधून त्यांच्या पिटिशनची कॉपी मिळवता आली तर ती पिटिशनची कॉपी मिळवून तुम्ही ती लक्षपूर्वक वाचली पाहिजे. त्यांचे मुद्दे काय आहेत आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांचे काय आहेत, त्यांनी काय प्रेयरमध्ये मागितलेलं आहे आणि त्या प्रेयरला अनुसरून न्यायालयाने काही त्यांना रिलीफ दिला आहे का. मला वाटतं हे महत्त्वाचं आहे, ते बघितलं पाहिजे, जेणेकरून तुमची जी कायदे पत्रकारिता आहे ही लोकांपर्यंत योग्य पद्धतीने तुम्ही काय म्हणताय ते पोहोचेल आणि तुम्हाला उत्तरोत्तर अजून प्रगती करता येईल. सुहास मनोहर विचारतात की आर्टिकल लिहून झाल्यावर ते प्रकाशन कसे होणार. आपण नवीन जर आहे लिखाणामध्ये, मला आठवतं की मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा मलाही हा प्रश्न पडला होता की माझे आर्टिकल्स कोण प्रकाशित करणार. पण मी स्वतःहून जाऊन काही संपादकांना भेटली, त्यांना मी लिहिलेले आर्टिकल दाखवले, त्यांना कसं महत्त्वाचं राहील, लोकांपर्यंत हा विषय पोचायलाच हवा, आम्ही हे काम करतोय आणि ते काम जर योग्य पद्धतीने मला आर्टिकल्सच्या माध्यमातून पोचवायचं असेल लोकांपर्यंत किंवा माझ्या अनुभवातून जे मला कळलेलं आहे की कायद्याची कुठे कुठे गरज आहे आणि कायदा सामान्यांपर्यंत पोचवण्याचं हे एक प्रभावी माध्यम म्हणून मला आर्टिकल्स वाटतं, तर माझे आर्टिकल्स तुम्ही प्रकाशित करावे असं मी त्यांना विनंती केली. आणि त्यांनी जर मी 4 संपादकांना भेटली तर त्यापैकी 2 संपादकांना ते पटलं आणि त्यांनी प्रकाशित केले. आज मला फक्त स्तंभलेखन मी 2009 ते 10 आणि 10 ते 11 या काळात केलं. त्याच्यानंतरही माझे अनेक वृत्तपत्रांमधून मी आर्टिकल्स वेगवेगळ्या विषयांवर लिहित असते आणि ते देत असते आणि ते प्रकाशित होत असतात. मग ते महाराष्ट्र टाइम्स असू दे, लोकमत असू दे, लोकसत्ता असू दे, सकाळ असू दे, दैनिक भास्कर असू दे, देशोन्नती असू दे, हे सगळेजण ते प्रकाशित करतात. मला वाटतं की तुमची मांडणी जर योग्य असेल आणि लोकांकरिता ते वाचनीय आहे असा विश्वास जर निर्माण झाला तर तुमचे आर्टिकल नक्कीच सोयीस्करपणे सगळेजण प्रकाशित करतील. कायद्याची भाषा किचकट असते म्हणून लोक वाचायला टाळतात का. तर याबद्दल मी आधीच बोलले की नक्कीच कायद्याची भाषा ही किचकट असतेच. म्हणजे आपण ती पुस्तकांमध्ये वाचत असताना तर खूप लक्षात येते की जो घास असा घ्यायचा तो असा घेतलेला आपण बघतो कायद्याच्या त्या क्लिष्ट भाषेमध्ये. त्यामुळे कायद्याची क्लिष्ट भाषा समजून घेत असताना कायद्याचे सोपे अन्वयार्थ समजून घेण्यासाठी सोप्या भाषेतनं लिहिणारे आलेले पुस्तकं आपण वाचनात आणावे, जेणेकरून आपल्याला पण त्याचा फायदा होईल. मॅडम, कॅन यू टेल मी हाऊ कॅन रिलेट द नेम विथ आर्टिकल बिकॉज आय एम ट्राईंग टू राईट माय फर्स्ट आर्टिकल. तर यांनी जो प्रश्न विचारला आहे, काय नाव होतं, अमृता मॅडमने जो प्रश्न विचारला आहे, अनंत सुरवसे यांनी जो प्रश्न विचारला आहे, ते म्हणतात की आर्टिकलचं नाव कसं तुम्ही ठरवता. ते पहिलं आर्टिकल त्यांचं लिहितात आहे आणि इट्स अन रेअर प्रॉब्लेम ऑफ अवर सोसायटी. तर आर्टिकलचं नाव ठरवत असताना मला असं वाटतं की तुम्ही आर्टिकल कुठल्या विषयाला धरून लिहिलेलं आहे आणि त्या आर्टिकलमध्ये मेन फोकस तुमच्या कोणत्या गोष्टीवर आहे त्या गोष्टीलाच अनुसरून आर्टिकलचं हेडिंग असलेलं पाहिजे, टायटल असलं पाहिजे. तर तुमचं आर्टिकल हे एक लक्ष वेधून घेतं आणि ते वाचण्याची इच्छा निर्माण होते.
मला वाटतं आपण ह्या विषयाला व्यवस्थित योग्यपणे समजून घेतलेला आहे आणि सगळे प्रश्नसुद्धा आपले कव्हर झालेले आहे. आपण परत काही नवीन विषय घेऊन येऊ आणि परत या माध्यमातून आपण कनेक्ट होऊ. तुमचं सहकार्य असंच मिळत राहू दे. धन्यवाद.